नमस्कार. आपण आज ऑप्शन चेन शिकणार आहोत. ऑप्शन चेन ही ऑप्शन बाईंग करत असताना थोडक्यात आपण तिला ऑप्शन बाईंग करत असताना तिला आपण भगवद्गीता पण म्हणू शकतो. कारण की तुम्ही ओव्हरऑल ऑप्शन चेन जर अनालाइज किंवा रीड करायला शिकले तर तुम्ही मार्केटची दिशा ठरवू शकाल. म्हणजे थोडक्यात तुम्ही मार्केट अप ट्रेंडला आहे का डाऊन साईडला आहे का मार्केट साईडवेज आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता ऑप्शन ओआय वरून. आता थोडक्यात ओआय कसं तयार होतो म्हणजे ओपन इंटरेस्ट कसं तयार होतो थोडक्यात समजायचं झालं तर मार्केटमध्ये एक तुम्ही बायर आहात आणि मी सेलर आहे, आपण दोनच लोक मार्केटमध्ये आहोत असं समजून घ्या. तर सपोज तुम्ही ऑप्शन बायर आहात तर तुम्ही काय करणार आहेत, कॉल किंवा पुट बाय करणार आहेत आणि मी सेलर आहे तर मी काय करणार आहे, तुम्हाला सेल करणार आहे. तर काय होतं याच्यामध्ये, मी सपोज 21,000 आपण स्ट्राईक प्राइस स्पेसिफिक पकडणारी कुठली पण आपण धरू. आता सपोज मार्केट निफ्टी 21,000 ला चाललेलं आहे तर 21,000चा स्ट्राईक प्राइसचा तुम्ही ऑप्शन बाय केला, मी त्याला सेल केला, तर आपल्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट क्रिएट झाला. तुम्ही बाय केला की तुम्हाला काय वाटतंय की मार्केट वरतीच आहे पण मी मला माहिती मार्केट खाली जाईल म्हणून मी तो सेल केला. आपला काय झाला, एक कॉन्ट्रॅक्ट झाला. मग त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऑप्शन चेन मध्ये कॉल साईडला एक कॉन्ट्रॅक्ट ओपन इंटरेस्ट क्लिअर होतं एक. परत तुम्ही आपण काही हे गेल्यानंतर परत त्या स्ट्राईक प्राइसचा तुम्ही परत 4 लॉट बाय केले. परत मी ऑप्शन सेलर आहे, मी परत काय करणार 4 लॉट सेल करणार. 1+4 किती झाले आता 5, म्हणजे 5 कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले कॉल साईडला. लक्षात आलं? असं याच्यावरून काय होतो की तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये इथले काय दिसतात ओआय चेंजेस ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात. कारण काही लोकांची थिंकिंग असे असते की मार्केटतून वरती जाणार आहे, ऑप्शन सेलिंगचं काहीतरी वेगळं असतं. म्हणजे ह्या जे कॉन्ट्रॅक्ट क्लिअर होत जातात याच्यानुसार आपली ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला हे दिसतं. आणि ज्या साईडला ओपन इंटरेस्ट जास्त दिसेल त्या साईडला मार्केट हे करत असतं, मूव्ह करत असतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं, आता पुट साईडला ओपन इंटरेस्ट जर जास्त असेल तर तो काय असतो, पुट साईडला जर ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर खाली जाईल. म्हणजे तो थोडक्यात काय झाला, रेजिस्टन्स झाला, स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला वरचा, पुटला वरती असेल. आणि कॉल साईडला जर खाली, कॉल साईडला जर ओआय जास्त असेल तर काय आहे तो, म्हणजे वरती बाईंग होऊ शकतं. म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, आपल्याला जो ऑप्शन जर रायटर वाला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला बाईंग करायचं असतं. म्हणजे ऑप्शन बायर जो असतो त्यांच्यासोबत मोठ्या मोठ्या आणि जे ऑप्शन सेलर जे असतात ना हे खूप मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट असतात आणि त्यांच्याकडे मोठमोठ्या प्रमाणात जी काही इन्फॉर्मेशन असते ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांच्याकडे जे टूल्स असतात ते ऍडव्हान्स असतात. आणि याच्यामध्ये जर अजून जर आपण इकॉनॉमिकल बघायला गेलं तर मला सांगा तुम्ही थोडक्यात, जो ऑप्शन रायटर आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्जिन द्यावं लागतं. सपोज एक लॉट जर त्याने सेल किंवा पुट सेल केला तर त्याला साधारणतः 1,20,000 1,30,000 मार्जिन द्यायचं असतं. त्याचा प्रॉफिट हा अनलिमिटेड असतो, सॉरी अनलिमिटेड असतो त्याचा लॉस. आणि त्याचा प्रॉफिट हा काय असतो, फक्त ऑप्शन बायरचा प्रीमियम, राईट. आता ऑप्शन बाईंग काय करतात लोक की प्रीमियम, त्यांचा जो लॉस आहे तो प्रीमियमच होणार आहे. आता मला सांगा ती स्ट्राईक पाहिजे झिरो झाली तर त्यांचा प्रीमियमच होणार आहे ना, झिरो होणार आहे. त्याचा काय असतो, पण त्याचा प्रॉफिट काय असतो, अनलिमिटेड असतो. पण तो फक्त दिसायला अनलिमिटेड असतो तर तेवढा होत नसतो थोडक्यात. तर त्याच्यामुळे जी मार्केटची प्रोबॅबिलिटी असते विनिंगची ती कोणाकडे असते, सेलरकडे म्हणजे रायटरकडे. थोडक्यात आपल्याला झालं, तुम्हाला अजून परत याच्यामध्ये हे करायचं असेल तर आपल्याला बँक निफ्टी झालं किंवा निफ्टी झालं, हे विकली एक्सपायरी असतात. विकली एक्सपायरी कधी पण चांगल्या असतात आणि आपण ऑप्शन बाईंग करताना विकली एक्सपायरी मध्ये बाईंग करायचं असतं. काही लोकांना ऑप्शन बाईंग हे करत असताना काही लोक फार एक्सपायरी निवडत असतात, पुढच्या महिन्याची त्या महिन्याची, पण त्याच्यामध्ये तुम्ही आशेवर पैसे लावत असतात. म्हणजे तुमची आशा आहे त्या आशेवर आपण पैसे लावत असतो आणि त्याच्यामध्ये तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी ही कमी होत असते. त्याच्यामुळे हा बघा तुम्हाला दिसतोय आता आता आपला हा ओआय चेंज आहे आपली ओपन इंटरेस्ट म्हणजे आपली ऑप्शन चेन आहे एनएससीएल साईटवर तुम्हाला दिसतंय. आता इकडं आता मार्केट आपलं काही झालं असेल, सपोज 22,000 चाललेलं आहे, इकडे दिसतं तुम्हाला किती ओपन इंटरेस्ट आहे तिथं, 1,40,000. आणि इथं किती आहेत,
मग कुठल्या साईडला तुम्हाला दिसतंय ओपन इंटरेस्ट जास्त आहेत? कॉल साईडला. म्हणजे काय होणार आहे, मार्केट खाली येणार आहे. आलं लक्षात? मग याच्यावरून आणि तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मी, 22,000 याच्या खाली जे काही दिसतंय हे इन द मनी स्ट्राईक प्राइस, आणि त्याच्यावरती दिसतंय हे आउट ऑफ द मनी. कधी ऑप्शन बाईंग करत असताना आपल्याला इन द मनी मध्येच करायचा असतो. फार फार तर एक स्ट्राईक प्राइस वरती जायची 50 किंवा 50च जास्तीत जास्त एक एटीएम मध्ये. तर काय करायचं असतं, आता तुमच्या कॉल साईडला हे दिसतं इकडं वरती इन द मनी, खालच्या साईडला आउट ऑफ द मनी. कधी ऑप्शन बाईंग करत असताना इन द मनीच करा. जी आपली आशा आहे किंवा आपलं जे काही आहे त्याच्यावर जास्त पैसे लावू नका, कारण की त्याच्यामध्ये काय होतंय की जे इंटरेस्ट व्हॅल्यू असते आणि टाइम व्हॅल्यू असते त्याचा तो पाठ आपण पुढच्या याच्यामध्ये हे करू, तर त्या ती पण तुम्हाला समजेल. मी स्ट्राईक प्राइस सर आम्हाला फक्त ऑप्शन चेंज समजावून सांगा, हे काय आहे, आयओ काय आहे, चेंज ऑफ आयओ काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. हे सपोज हे आपलं आता ओपन कॉन्ट्रॅक्ट आहे. चेंज ऑफ ओआय म्हणजे काही लोक त्यांची पोझिशन अनवाइंडिंग करतायत, म्हणजे त्यांना वाटतंय की मार्केट खालच्या दिशेने येतंय, मग ते काय करतात, स्क्वेअर अप करतात. लॉस होतो ना ऑप्शन सेलरला, मग ते काय करतात, आपली पोझिशन वाइंड अप करतात, म्हणजे तुम्ही एक्झिट होतात. तुम्ही दिसतं तुम्हाला. हे पण बघायचं असतं आपल्याला कुठल्या साईडला ओआय वाढतोय, कारण की मार्केट लाईव्ह असतं ना. मार्केट लाईव्ह चालू असताना पुट साईडला जर ओआय इन्क्रीज होतोय तर मार्केट काय करेल, वरच्या साईडला जाईल. ओआय जर इन्क्रीज होतोय म्हणजे काय, लोकांचं काय वाढतंय, बाईंग चालू आहे पोट. मग ते त्याच्यामुळे काय होतंय की तुमचं मार्केट वरच्या साईडला जाईल, आणि जेव्हा वाइंड अप तुमचं सपोज कॉल साईडला होत आहे तर मार्केट खाली. हे झालं तुमचं याच्याविषयी. नंतर अजून तुम्हाला इथं ते आयडी काय आहे वरती, हा काय आयडी हे इंडिया विक्स आहे. तो इंडियन म्हणजे काय, इंडिया विक्स म्हणजे काय असतो, जी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते ना ती इंडिया म्हणजे विक्स मध्ये मोजली जाते आपली. ज्या वेळेस तुम्ही साधारण आपला बजेट गेला, बजेटच्या दिवशी तुम्ही बघितलं तर इंडिया विक्स किती हाय होऊन गेला होता. आणि इंडिया विक्स जेव्हा हाय होतो तेव्हा काय होतं, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त प्रमाणात होत असते, खाली येऊ शकतं. मग त्याच्यामुळे इंडिया विक्स पण आहे. नंतर तुमचं एलटीपी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस आहे आपली ही. त्याच्यानंतर तुमचं चेंजिंग आहे बघा, हे चेंजिंग दिसतं तुम्हाला, हे मायनस दिसतंय, हे पोझिशन वाइंड अप करताय, हे प्लस होत आहे, ते वे करताय. नंतर ही आपली बीड क्वांटिटी असते, कुठल्या कुठल्या जास्त बीड चाललेली, म्हणजे का, म्हणजे सपोज आता एक सपोज 19,500 कॉल आहे, त्याच्यावर बीड चाललेली असते, म्हणजे कोण कोणीतरी घेतंय कोणीतरी विकतंय ना, मग त्याच्यामध्ये दोघांमध्ये जे हे होतं त्याच्या बीडी मध्ये असतात. नंतर तुमचं अजून आहे इथं आस्क प्राइस आहे, ही बघा, हा काय बीड आहे 659 आणि 660, म्हणजे हा मागतोय एवढं. त्याच्यानंतर आज प्राइस याला म्हणायचं की घेणार मग मला एवढ्या प्राइसला पाहिजे, आणि बीड म्हणतो मी एवढ्याला प्राइसला विकणार आहे. या दोघांचा जुळला तर तो सौदा सोडा होणार आहे. म्हणजे ते थोडक्यात ते झालं तुमचं. ही फक्त ऑप्शन चेंज तुम्ही थोडक्यात समजलं तुम्हाला, की जी आपली स्ट्राईक प्राइस ऍट द मनी असते वरती जे असतं ते इन द मनी असतं, आणि खाली असतं ते आउट ऑफ द मनी असतं. हा व्हॅल्यूम. व्हॉल्यूम जो असतो ना, हा पण एक चांगला इंडिकेटर असतो व्हॉल्यूम, की ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये व्हॉल्यूम प्रचंड प्रमाणात वाढतोय म्हणजे काय होतंय, लोकांचं तिथं इंटरेस्ट वाढतोय, बाईंग मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मध्ये पुट साईडला असो किंवा कॉल साईडला असो. मग हा थोडक्यात ओव्हरऑल तुमचं काय झालंय, अभ्यास आहे तुमचा ऑप्शन ओआयचा. पण यामध्ये फक्त ओआय डाटा बघून ट्रेड टाकायचा नसतो. ओआय डाटा हा तुम्हाला फक्त साधारणतः 23 ते 25% माझ्या म्हणण्याप्रमाणे इंडिकेट करतो मार्केट काय करतंय. पण याच्यासोबत तुम्ही चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न याचा पण वापर करू शकता. त्याच्यानंतर एक हाय डाटा असतो पण मोठे मोठे असतात, तो पण डाटा तुम्ही इथं जसं एनएससी तो पण एक होता. म्हणजे काय करायचं असतं, ओव्हरऑल आपल्याला कुठल्याही साईड जेव्हा आपल्याला कॉल किंवा पुट किंवा जेव्हा बाय किंवा काय करायचं असेल तर आपण त्याचं कन्फर्मेशन एका जागेवरून घ्यायचं नसतं. ते साधारण तुम्ही 1, 2, 3 ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन भेटलं तर तुमचा ट्रेड हा काय होतो, विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची वाढत असते. आलं लक्षात? 2150 लावली, दिसतं तुम्हाला कॉल वाय फुट वाय कमी झालाय, मार्केट बघा काय झालंय, राईट. पण ही कन्फर्मेशन तुम्हाला फक्त एका याच्यावर तर तुम्हाला काय 25-30% कन्फर्मेशन भेटेल.
पण तुम्हाला चार्ट पॅटर्न बघायचे, कारण की काय असतं अचानक कारण की आपल्या विचारून थोडी आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस काही फ्रेश पोझिशन पण असतात ना. फक्त काय ऑप्शन्स थोडी चालतं मार्केटमध्ये, कॅश मध्ये पण विक्री देवाणघेवाण होत असते. मग काही मोठे मोठे फॉरेन स्टोअर्स असतात ते कॅश मध्ये बाईंग करत असतात, त्याचा पण एक इम्पॅक्ट इंडेक्स होतो ना. असं थोडी की ओवायचा इम्पॅक्ट इंडेक्स होणार आहे. आता सपोज आता हे शेअर्स जे विकत घेत आहेत, यांनी शेअर्स विकत घेतले, तर ते पण एक फ्युचरचा डाटा ऍड झाला ना. मग त्याचा पण इम्पॅक्ट होत असतो. म्हणून आपल्याला 2 ते 3 ठिकाणाहून कन्फर्मेशन मिळायचं असतं. इंडेक्स शेअर्स पण असतात. एक सुद्धा चुकीचं दाखवू शकतो. मग मी काय बोललो तुम्हाला, 25% बोललो ना. 25% ओआय चुकीचं दाखवणार नाही, ओआय तुम्हाला दाखवेल, चुकीचं दाखवू शकत नाही. हा? चुकीचा नसतो, तो अपडेट होण्यासाठी टाइम घेतो. हे बघा कसं असतं, 3 मिनिटाचा डाटा हा तुम्हाला तिथं अपडेट होत असतो. 3 मिनिटाचा आपल्यासाठी, कारण की आपण फ्रीचा युज करतो ना सगळं. एनएससी साठी फ्रीची आहे ना. आणि हे जे मोठे फॉरेन इन्फ्लुएन्सर वगैरे कॉल पुट रायटर किंवा सेल रायटर असतात ना, यांच्याकडे 3 मिनिटं किंवा 1 मिनिटाचा डाटा असतो, ते विकत घेत असतात एनएससी कडून. तो डाटा भेटतो 25 लाख 30 लाखाला. मग त्यांचं ट्रेडिंग शार्पनेस काय असतो की त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असतो, मुबलक प्रमाणात टूल्स असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे, आपण सपोज एखादा, जर आपण आता सपोज ऑप्शनची साईटच आहे, आपल्या जर एखाद्या ऑप्शन 12 सांगितलं की ही यूज करून तुम्हाला वर गेला, तो काय म्हणेल माहिती इकडे 2000 लॉस करेल, पण तिला 800 रुपयाचं ऑप्शन करणार नाही. म्हणजे आपली थिंकिंग. मग त्याच्यामुळे काय असतं माहिती का, ऑप्शन बाईंग करताना आपण एकतरी पेड वगैरे थोडंफार आपण पुढे करू शकतो या गोष्टी. आता आम्ही खतमसाठी आम्ही ऑप्शनला हे केलेलं आहे, पेड घेतलेलं आहे ते. म्हणजे त्याच्यावरचे ऍडव्हान्स फीचर आम्ही वाचत असतो. मग थोडक्यात काय झालं, जे ऑप्शन जे असतात त्यांच्याकडे जो डाटा असतो ना, आणि आपल्याकडे जो 3-3 मिनिटांनी हे होत असतं, अपडेट होत असतं. मग पण काय असतं माहिती का, तुम्हाला याच्यावरून पण जवळजवळ 25-30% कन्फर्मेशन भेटतं. आणि कारण की आता तुम्ही जवळजवळ 4-5 जर बघताय तुम्ही, वाय मध्ये चेंज झाल्यानंतर मार्केट खाली येतच. फक्त काय आपण जास्त वेळ थांबल्यामुळे आपल्यामध्ये नंतर ते हे असतात ना, डायव्हर्जन असतात ना मार्केटमध्ये. मार्केट कसं दिलं असतं, एका साईडलाच जाईल. डायव्हर्जन काय असतं, डायव्हर्जन 6 प्रकारचे असतात, ते पण आपण पुढे बघू. अरे की मार्केट खाल्यानंतर कुठं सपोर्ट घेतं ना, तिथून परत वरती जातं, म्हणजे त्याला आपण डायव्हर्जन म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये. डायव्हर्जन 6 प्रकारचे काय होतात ते पण बघू पुढे एक